श्री गुरुचरित्र अध्याय 52. शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध मनाला नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांसमवेत श्रीशैलाकडे जाण्यास निघाले. त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते. ते आर्ततेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्हीच तारणहार. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयात जावे. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मी लौकिकार्थाने येथून प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने गंगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा. सद्भक्तांना माझे दर्शन होईल. माझी तेथील नित्यकर्मे ही चालूच राहणार आहेत. मी सकाळी कृष्णा नदी स्नान करीन, पंचगंगा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन, मध्यान्ही भीमा अमरजा संगमावर स्नान करीन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अस्वस्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहर चिंतामणीची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्याची त्रिकाल पूजा करा. त्या सेवेने तुमची सर्व इष्टकामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल. अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला. भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले. वरतून आल्यावर श्री गुरु मठातच आहेत असे दिसले. त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पडली. पाताळगंगेच्या तीरावर येताच श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्लार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, आता आपापल्या घरी जा. मी निघून गेलो असे समजू नका. मी गाणगापुरात आहे, भक्तांच्या घरातही राहतो. मी पलीकडे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवीन. ती प्रसाद म्हणून वाटून घ्या. ती माझी नित्य पूजा करतील. त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. ते माझी कवने गातील. त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन. त्यांना आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होईल. जे माझे चरित्र श्रवण पठण करतील त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल. श्री गुरूंनी त्या 4 शिष्यांना आशीर्वाद दिले. महाकृष्ण प्रतिपदे शुक्रवारी बहुधान्य संवत्सरास सूर्यकन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये श्री गुरु पुष्पासनावर बसून पैलतरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले. 4 शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते. तेवढ्यात काही नावाडी आली. ते म्हणाले, तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले. ते दंडधारी संन्यासी आहेत. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या. ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नरसिंह सरस्वती आहे. तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा, आम्ही कर्दळी वनात जात आहोत. गाणगापुरातही आहोत. शांतपणे दुःख करू नका. प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील ती काढून घ्या. स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंश सुखात आनंदात राहतील. ते एकूण शिष्यांना समाधान वाटले. ते वाट पाहू लागले. नावाडीही थांबले. काही वेळाने शेवंतीची 4 फुले प्रवाहातून वाहत आली. ती 4ही शिष्यांनी आदराने काढून घेतली. त्यांनी फुलांना वंदन केले आणि आपापल्या स्थानी गेले. नामधारकाने ते 4 भाग्यवान शिष्यांची नावे विचारली. सिद्ध मनाला श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते. संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरु आज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते. उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्रीगुरूंची सेवा भक्ती करत होते. श्रीगुरूंच्या प्रयाणांच्या वेळी मी स्वतः सायनदेव सारखे नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या सेवेत गेलो होतो. आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली. ते फुले आजही माझ्याकडे आहेत. मी त्याची नित्य पूजा करतो. सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामधारकाला दाखवले. त्याच्या दर्शनाने नामधारका सत्यानंद झाला. सिद्ध नामधारकास म्हणाला, वा सच्चिच्या, कसे आहे श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र. त्याचे महात्म्य काय वर्णन करावे. तो आस्थेने ऐकलेस म्हणून मी आवडीने सांगितले. आता तुझे दुःख दारिद्र्य गेलेस म्हणून समज. श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल. तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील.
जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना चारी पुरुषार्थ साध्य होतात. सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला. त्याचे कल्याण झाले.